अच्छा सेल्फी व्हिडिओ तुझं नाव सांग. रोहित जाधव. जसा ऑफिसमध्ये दिवसातनं 100 वेळा फोन तरी येत असेल. रोहित जाधव कॉलिंग. गरज गणपति रिलीज हो रही है 26 जुलाई को. नक्की बघा. तर कसे आहात सगळे. एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. आणि हा ब्लॉग माझ्यासाठी एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे, अनुभव असणार आहे. आणि पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय, म्हणजे अनएक्सेप्टेड. तर काय कुठं जातोय मी, काय आहे ते सगळं मी व्यवस्थित पूर्ण डिटेलमध्ये सांगणार. पण आता निघूया. काहीतरी चांगलं दिसतंय. चिपळूण सावंतवाडी दिसते भारी गणपतीची सारी. अन्नदादिस मामाच्या घरी. यो अंधेरी. तुमचं नाव सांगा प्लीज. संदीप. बसले नाही सीटवर. आमचा कुठला कॉल. इंटरवल झाला आता.
अच्छा सेल्फी व्हिडिओ. मग घरात गणपती नक्की बघा. आम्ही सध्या एवढंच बोलतोय. थँक्यू सो मच. घरात गणपति रिलीज हो रही है 26 जुलाई को, नक्की बघा. हे डायरेक्टर आहे आणि ते सौरभचे बॉस आहे. ते सौरभ काय म्हणजे काम करतो आणि मूवी यांनी डायरेक्ट केली. तुझं नाव सांग. माझं रोहित जाधव. ज्याचा ऑफिसमध्ये दिवसातनं 100 वेळा फोन जरी येत असेल, रोहित जाधव कॉलिंग. गणपती बाप्पा घरात गणपती. थँक्यू सो मच. असं वाटतंय रोहित पिक्चर एवढ्या दिवसांनी 3 वर्षाची मेहनत. 3 वर्षाचे 1 वर्ष तू बाहेर होतास. सगळ्यांनी नक्की बघा. 26 जुलैला लॉन्च होते मूवी घरात गणपती. आपण त्याचा थिएटरला जाऊन सगळ्यांनी थिएटरला जाऊन बघा. फॅमिलीला बघा कारण की फॅमिली पिक्चर आहे. सगळ्यांनी नक्की जाऊन बघा घरात गणपती. आता वाजलेत रात्रीचे 1:15. मी चालतोय गांधी मार्केटला, जातोय घरी. आलोय गाडीनं. अप्रतिम पिक्चर. तुम्ही पण सगळ्यांनी जाऊन नक्की बघा घरात गणपती. कौटुंबिक पिक्चर. भरपूर दिवस मराठीमध्ये नाही आहे. मराठीमध्ये आता चांगले पण पिक्चर येतात जे वेगवेगळ्या टॉपिकवर पण आहेत. पण तुम्ही नक्की बघा घरात गणपती. आणि काय रिव्ह्यू कसा आहे ते नक्की सांगा. आणि हा लाईफमधला फर्स्ट मूवी प्रीमियर होता माझा, जो माझा भाऊ सौरभ जाधव ह्याच्यामुळे सिद्ध झाला. आणि नितेश त्याच्या फॅमिलीला घेऊन आला. मी इथून सिंगल गेलो होतो आणि मला इंटरव्हलमध्ये मग राज भेटला की तो पण आला होता. तर त्याचा आणि वाटतं सौरभचा कॉन्टॅक्ट झाला होता. आता आमचे बाकीचे आहेत ते बघू. 26-27ला आम्ही सगळे जाऊ पिक्चर बघायला परत एकदा. आणि एक वेगळा असा एक्सपिरियन्स होता. सगळे सेलिब्रिटी जे आपण टी व्हीवर बघतो, यूट्यूबवर बघतो, जे समोरासमोर आज पहिल्यांदा बघितले, तर ते एक वेगळं असं वाटलं. आणि स्टुडिओ ऑफिस हेड सौरभ जाधव यांच्यामुळे हे सिद्ध झालेलं आहे. एक वेगळाच असा पिक्चर आहे. फॅमिली बॉन्ड, कोकणातले काय असतात घरातले भांडणं, जी रिॲलिटी आहे ती सांगितल्याने, कसे पैशांमुळं काय होतात प्रॉब्लेम. जे सख्खे भाव असले, जरी सख्खे भाव असले तरी पण पैशांमुळं कधी कधी सगळी सोंग करता येतात, फक्त पैशाचं करता येत नाही. सगळी काही प्रॉब्लेम असतील जे सगळे असतात, तर ते सगळे मांडण्यात आलेत आहे. प्रत्येकाचं नातं आहे, त्या प्रत्येका नात्याचा उलगडा केलेला आहे पिक्चरमध्ये. तर तुम्ही नक्की जाऊन बघा घरात गणपती. अजून तरी मला 5-10 मिनटं लागतील घरी जायला. तर आता जाऊया. आणि पाऊस नाही आहे बऱ्यापैकी, कारण की मगाशी
जेव्हा रिक्षामधून येत होतो तेव्हा भयंकर पाऊस होता. तर फायनली आलोय आता सेक्टरमध्ये. सगळं सोमसाम एकदम, पण भीती नाही. आणि हा पिक्चर खूप असा यशस्वी हो, त्याची भरपूर असे कमाई हो, कारण की हा त्या प्रोडक्शनचा म्हणजे जे सर होते त्यांचा हा पहिला मराठी चित्रपट आहे आणि तो असा उत्कृष्ट असा बनलेला आहे, चांगला. तर बस अजून काय बोलू शकत नाही कारण की मग स्टोरी रिव्हील होय. तर माझ्याकडून काय चुकून सांगण्यात गेलं तर समजून घ्या. आणि आता आलोय घरी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट करा.